नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत, ज्या ट्विस्टची तुम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट बघत होतात। रोहिणीने राधा सोबत राहुलची एंगेजमेंट फिक्स केलेली असते। राधा ही सरोजची मैत्रीण विजया हिची एकुलती एक लेक असते आणि त्याच सोबत सरदेसाई ग्रुप ऑफ कंपनीची एकमेव मालक असते। राहुलचं आणि राधाचं लग्न झाल्यानंतर राधाची सगळी प्रॉपर्टी ही राहुलच्या नावावर आणि याच गोष्टीमुळे रोहिणीने राधाचं लग्न राहुल सोबत लावून देण्याचं ठरवलेलं असतं। राहुल तर काय ऑलरेडी फ्लर्टी असतो। राहुलला माहित असतं की तसंही आपल्याला मुली तर काही कमी नाहीयेत। राधा सोबत लग्न करण्यासाठी राहुल सुद्धा फारच एक्साइटेड असतो। राधा ही राहुलची लहानपणीची मैत्रीण असते, सोबतच ती खूप सुंदर असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती सरदेसाई ग्रुप ऑफ कंपनीची एकमेव मालकीण असते। इकडे आजूबाजूच्या बायका मात्र संगीताच्या तोंडात शेण घालत असतात की तुझी मुलगी ही घरी आहे, त्यामुळे आमच्या घरच्या मुलींवर वाईट संस्कार होत आहेत। तर इकडे संगीता सुद्धा नैनामुळे खूपच त्रासलेली असते, कारण रोज कोणी ना कोणी येत असतं आणि नैनाची कंप्लेंट करत असतं। आजूबाजूच्या बायका म्हणत असतात की तुम्ही लवकरात लवकर हिचं लग्न करून टाका, नाहीतर मग आमच्या घरातल्या मुलींवर याचे खूप वाईट परिणाम होतील आणि जर असं झालं नाही तर आम्हीच तुम्हाला इथून काढून देऊ। असं म्हटल्यावर आता संगीता आणि बाबा दोघंही घाबरलेले असतात आणि लवकरात लवकर नैनाचं लग्न करण्याचा ते निर्णय घेतात। ज्या दिवशी राधा आणि राहुल या दोघांचा साखरपुडा असतो त्याच दिवशी संगीताने नैनाचं लग्न लावून देण्याचं ठरवलेलं असतं। तर राहुलच्या आणि राधाच्या साखरपुड्याचं इन्व्हिटेशन हे खरे कुटुंबाला आलेलं असतं आणि ती पत्रिका असते ती तिथेच पडलेली असते आणि नेमकं ती पत्रिका नैना बघते। तर नैनाला फार टेन्शन येतं। नैनाला कळतं की राहुल आता कुठल्या तरी मुलीसोबत एंगेजमेंट करतोय आणि तिला आता राहुलचा प्रचंड राग येतो आणि राहुलने आपल्याला पूर्णपणे फसवलंय हेही तिच्या लक्षात येतं। काहीही करून तिला घराबाहेर पडायचं असतं, परंतु संगीता मात्र तिला घराबाहेर जाऊ देत नसते, कारण तिचं लग्न असतं। तर इकडे कला मात्र तिच्या डोळ्यांनी राहुलचा तो माजरडेपणा बघत असते। राहुल दुसऱ्या मुलीचं आयुष्य खराब करणार हे कलाला चांगलंच माहित असतं। काहीही करून कलाला राहुलचा चेहरा समोर आणायचा असतो, परंतु त्यासाठी आता खूप कमी टाइम उरलेला असतो, त्यामुळे कलाला काय करावं हे समजत नसतं। आणि त्याच वेळी तिला दिसतं की जी रिपोर्टर असते ती रिपोर्टर राहुलकडे बघून रडत असते आणि राहुल सुद्धा तिला इशारे करून जा जा असं म्हणत असतो। कलाच्या ही गोष्ट लक्षात येत नाही। त्यानंतर कला त्या मुलीचा पाठलागच करते आणि मग राहुल त्या रिपोर्टरला भेटतो आणि त्या रिपोर्टरला तो म्हणत असतो की हे बघ, आता जे काही झालं ते विसरून जा। मला माहिती आहे की माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं, परंतु आता मला फॅमिलीमुळे हे सगळं करावं लागतंय। फॅमिलीच्या प्रेशरमुळे मला आता राधासोबत लग्न करावंच लागणार। तर ती रिपोर्टर म्हणत असते की मग तू मला लग्न करण्याचे का वचन दिलेस? तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं? तुझ्यासाठी मी तर माझी इज्जत घालवलीच आहे, सोबत तू दिलेल्या बातम्या सुद्धा मी छापल्या। माझं करिअर धोक्यात आणून मी तुला मदत केली आहे आणि आता तू दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय। तेव्हा राहुल म्हणत असतो की हे बघ, खरंच माझी मजबुरी आहे। मग तुला माहितीये ना माझं तुझ्यावर किती प्रेम होतं ते, आणि मी फक्त माझ्या कुटुंबामुळे हे लग्न करतोय, तसं माझं राधावर काही प्रेम वगैरे नाहीये असं म्हणून राहुल तिथून निघून गेलेला असतो। आणि ही गोष्ट आता कलाने ऐकलेली असते आणि कलाला समजतं की राहुलने ह्या रिपोर्टरला सुद्धा धोका दिलाय। आणि मग कला आता त्या रिपोर्टरला जरा बाजूला घेऊन जाते आणि तिला समजावून सांगते की कशा प्रकारे हा राहुल खोटारडा मुलगा आहे, कशा प्रकारे त्याने माझ्या बहिणीला फसवलंय, कशा प्रकारे माझ्या बहिणीच्या लग्नातून त्याने तिला पळवून नेलंय। जेव्हा राहुलची ही सच्चाई त्या मुलीसमोर येते, त्या रिपोर्टर समोर येते, तेव्हा तिचे सुद्धा खाडकन डोळे उघडतात आणि ती कलाची मदत करण्यासाठी तयार होते। राहुल मात्र फारच ऐटीत असतो। राहुलची एंगेजमेंट होत असते, घरातले सर्वजण खुश असतात। राहुल मात्र कलाकडे बघून असं दाखवत असतो की तू माझं काहीच बिघडवू शकत नाही आणि ते बघून कलाला तर अजून राग येत असतो। तर इकडे नैना ही घरातून बाहेर पडूच शकत नसते, कारण संगीताने तिला बाहेरून लॉक करून घेतलेलं असतं। त्यावेळी काजल तिची मदत करते आणि काजल नैनाला म्हणते की नैना ताई, मी तुला मदत, परंतु इथून पुढे तू त्या राहुलवर अजिबात विश्वास ठेवणार नाही। तरी सुद्धा नैना म्हणत असते की नाही ग, माझा राहुलवर विश्वास आहे, तो मला सोडून असं कधीच काही करणार नाही आणि तो सगळं हे फक्त फॅमिली प्रेशरमुळे करतोय, मला माहितीये त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे। तर काजू तिला म्हणत असते की अगं नैना ताई, आता तरी तुझे डोळे उघड, अगं तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय ही गोष्ट तुला पुरेशी नाहीये का? आणि अजून तुला कुठल्या गोष्टींचे पुरावे हवेत? आणि जर तुला पुरावा बघायचाच आहे ना तर चल, आता मी तुला जाऊन तिथे दाखवते असं म्हणून आता काजू ही नैनाला घेऊन डायरेक्टली चांदेकर मेन्शन मध्ये येते। इकडे राहुल तर खूपच ऐटी मध्ये असतो। राहुलची एंगेजमेंट होत असते, राहुलचा स्वॅग काहीतरी वेगळाच असतो आणि अद्वैतला तो खाली दाखवत असतो, कशा प्रकारे मी एवढ्या रिच मुलीसोबत लग्न केलं, माझा स्टँडर्ड बघ आणि तू कुठल्या स्टँडर्डची मुलगी घरामध्ये घेऊन आलाय, अशा प्रकारे तो अद्वैतला जळवत असतो। पण अद्वैत काही ह्या गोष्टींवर जळणारा नसतो। तर आता काजू ही नैनाला घेऊन तिथे आलेली असते। राहुलची एंगेजमेंट ती
डोळ्यांनी बघत असते आणि नैनाला असा गैरसमज असतो की राहुल नक्कीच फॅमिली प्रेशरमुळे हे सर्व करतोय, नाहीतर राहुलचं माझ्यावर खूप प्रेम आहे, राहुल मला कधीच धोका देणार नाही, फॅमिलीने त्याच्यावर प्रेशर टाकलेलं असणार आणि त्यामुळेच तो या लग्नाला तयार झालाय. आणि एका मिनिटात आता तिच्या डोळ्यावर जी अंधविश्वासाची पट्टी बांधलेली असते ती दूर होते, कारण राहुल आता गुडघ्यावर बसतो आणि राधाला प्रपोज करतो. राधाला तो म्हणतो, मला तू लहानपणापासून आवडतेस आणि माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम होतं. लहानपणापासून मी तुला बघत आलोय आणि मला माहितीये तू किती चांगली मुलगी आहेस. खरं तर मी खूप लकी आहे की माझं तुझ्यासोबत लग्न होतंय आणि तू अजिबात गैरसमज करून घेऊ नकोस की आपले कुटुंबांचे चांगले संबंध आहे म्हणून आपण लग्न करतोय. खरं तर माझंच तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. हे ऐकल्यावर राधालाही खूप छान वाटत असतं आणि राहुल तर मात्र गुडघ्यावर बसून राधाला रिंग घालणार असतो. हे बघून आता नैनाचं डोकं सरकतं आणि नैनाला कळतं की राहुलने आपल्याला खरोखर धोका दिलाय. राहुलने कुठलीही गोष्ट फॅमिली प्रेशर मध्ये केलेली नाहीये, तर खरंच त्याने स्वतःहून राधासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. हे जेव्हा नैना ऐकते तेव्हा नैना आता समोर जाते. राहुल राधाला अंगठी घालणारच असतो, त्याच वेळी नैना तिथे येते आणि टाळ्या वाजवते. आता नैनाला बघून राहुल प्रचंड घाबरलेला असतो. सोबत कला आणि काजूही असतात, त्यामुळे राहुल तर डबलच घाबरलेला असतो. त्याला असं वाटत असतं की चला आता आपला गेम संपला. आणि मग नैना राहुलला जाब विचारू लागते की राहुल हे सगळं काय आहे आणि तू मला न सोडता कसं काय लग्न करू शकतोस, कसं काय तू एंगेजमेंट करू शकतो आणि कोण आहे ही मुलगी. राहुल मात्र ततपप करायला लागतो. तर रोहिणी म्हणते की तू काय करतेयस इथे, आणि कलाला ती म्हणत असते तुझ्या बहिणीला इथून घेऊन जा, कारण अद्वैतच्या लग्नात जे काही झालंय ना ते मला माझ्या राहुलच्या एंगेजमेंट मध्ये अजिबात होऊ द्यायचं नाहीये. आणि मग कला रोहिणीला सांगते की खरं तर तुम्हाला तुमच्या मुलाचा खरा चेहरा अजून माहितच नाहीये. आणि मग कला आता सर्वांसमोर त्या रिपोर्टरला आणते आणि ते रिपोर्टर आता सर्वांना सांगते की कशा प्रकारे राहुलने मला धोका दिला, त्या प्रकारे राहुलने माझ्यासोबत संबंध ठेवले हे सांगून की तो माझ्याशी लग्न करणार म्हणून. आणि अचानक त्याने ही एंगेजमेंट केली. राहुल माझ्या आयुष्यासोबत खेळलाय आणि एवढंच नाही तर राहुलने मला चांदेकर मेन्शन बद्दल वाईट बातम्या छापायला लावल्या. ज्यावेळी अद्वैत सरांचं लग्न होतं आणि मीडियाला आतमध्ये जाण्याची परमिशन नव्हती, त्यावेळी राहुलने मला सगळ्या खबरी दिल्या. राहुलनेच मला सांगितलं की अद्वैतची बायको पळून गेलीये आणि तिच्या जागी दुसरी बायको उभी केलीये. हे सगळं ऐकल्यावर आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. राहुलने एवढा कांड केलाय हे जेव्हा रिपोर्टर कडून आता सरोजला समजतं तेव्हा सरोज म्हणते, मला ह्या मुलीचं खरं वाटतंय, म्हणजे ही मुलगी जे काही बोलतीये ते मला पटतंय, कारण लहानपणापासून अद्वैतचं काहीही भलं झालेलं राहुलला अजिबात आवडत नव्हतं, ना रोहिणीला आवडत होतं आणि त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी राहुल हे करू शकतो. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम अजून एक गोष्टीचा खुलासा करणं बाकी आहे आणि त्या गोष्टीचा खुलासा तर नैनाच करेल. आता नैना सर्वांसमोर सांगते की तुमच्या समोर मला एक खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा करायचा आहे. खरं तर ही गोष्ट मी तुम्हा सर्वांना आधीच सांगायला पाहिजे होती आणि माझंच चुकलं की मी या गोष्टीसाठी एवढा वेळ लावला. आणि आता ती सर्वांना सांगते की राहुलचं आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं. खरं तर फक्त माझंच प्रेम होतं, राहुलचं माझ्यावर प्रेम नव्हतं. आणि अद्वैतच्या आणि माझ्या लग्नामध्ये मला पळून घेऊन जाणारा दुसरा तिसरा कोणी नसून राहुलच होता. आता ह्याही सत्याचा मोठा खुलासा झालेला असतो. सर्वजण आता राहुलकडे बघत असतात आणि अद्वैतला आता खरं पटलेलं असतं की याचा अर्थ राहुलनेच मला धोका दिलाय. मला कलाने धोका नाही दिलाय, या सगळ्या गोष्टीला कला जबाबदार नाहीये, तर या गोष्टीला जबाबदार आहे राहुल. त्यानंतर कला तर अजून तिसरा सत्याचाही खुलासा करते की राहुल आणि नैना ज्या हॉटेलमध्ये थांबलेले असतात त्या हॉटेलच्या मॅनेजरला कलाने बोलावून घेतलेलं असतं आणि त्या हॉटेलच्या मॅनेजरने सुद्धा या गोष्टीचा खुलासा केलेला असतो की जेव्हा अद्वैत सरांचं लग्न झालं होतं त्यावेळी राहुल आणि नैना दोघं जण हॉटेलवरच होते आणि राहुल सरांनी 1 वर्षांसाठी हॉटेलची रूम बुक केली होती. आता ह्या सगळ्या गोष्टी समजल्यावर अद्वैतला आता राहुलचा प्रचंड राग येतो. सर्वांना राहुलचा खोटाडेपणा सर्वांसमोर आलेला असतो. राहुल आता काहीही बोलू शकत नसतो, काही एक्सप्लेन देखील करू शकत नसतो आणि अद्वैत आता राहुलच्या जोरात कानाखाली ठेवून देतो. तर राहुल म्हणत असतो की अरे ब्रो तू जसं समजतोय तसं काहीच नाहीये. तर अद्वैत आता पुन्हा त्याच्या दुसरी कानाखाली ठेवून देतो आणि म्हणत असतो बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, परंतु तुला माहित होतं की अद्वैतचं आणि नैनाचं लग्न होतंय म्हटल्यावर अद्वैत आता राहुलला मारत असतो आणि म्हणत असतो की तुझ्या बाकीचे अफेअर्स तर मला माहित होते, तू मुलींच्या बाबतीत किती नीच आहे हे मला माहित होतं, परंतु मी कधीच त्या गोष्टीसाठी तुला नाही म्हटलं नाही. पण आपल्याच बहिणीसोबत असं करताना तुला जराही लाज वाटली नाही ना, या गोष्टीची मला लाज वाटते आणि मला लाज वाटते की तू माझा भाऊ आहेस. तर आता सरोज सुद्धा म्हणत असते की हो मलाही माहितीये की राहुलला लहानपणापासून अद्वैतचं
चांगलं झालेलं बघवत नाही आणि अद्वैतचा बदला घेण्यासाठी राहुलने हे सगळं केलंय. आबांनाही प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि सोबत रोहिणीला तर इतका मोठा प्रचंड धक्का बसलेला असतो की बस रे बस. रोहिणी मात्र काही बोलतच नसते, कारण तिला विश्वासच बसत नसतो की आपल्या राहुलने एवढा मोठा कांड करून ठेवलाय आणि आता हा कांड कसा सावरायचा हाच तिच्या पुढे मोठा प्रश्न असतो. कायम अद्वैतला नाव ठेवून आपल्या राहुलचं नाव पुढं करणारी रोहिणी आता पूर्णपणे गप्प बसलेली असते आणि सर्वांसमोर आता तिचा पोपट झालेला असतो. तर राहुलला सुद्धा आता कुठं तोंड वर काढायची सुद्धा जागा नसते आणि अद्वैत तर सारखीच राहुलची पिटाई करत असतो. सर्वांना ही गोष्ट समजलेली असते की जे काही झालं त्यामध्ये कलाची काहीही चूक नव्हते. कलाने नैनाला पळून जाण्यासाठी मदतही केली नव्हती आणि जे काही झालं ती फक्त परिस्थिती होती. आता हे सर्व सत्य सर्वांसमोर आलेलं असतं. पुढे काय होणार आणि आता राहुलला घराबाहेर काढणार का याचा ट्विस्ट आपण उद्या बघणार आहोत. त्यामुळे उद्या न चुकता आपल्या चॅनलवर ट्विस्ट येणार आहे या मालिकेचा आणि तो बघण्यासाठी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.